नाश्ता करायला चालू आहे आता सकाळी उठून आणि अजून थोडे जण आले नाहीत आणि 5 जण चाललो आहे. बघूया नाश्ता काय देतात दाखवतो तुम्हाला पण. चला जाऊया. बघू शकता कसं आहेत मंदिर. डिझाईन बघू शकता कसं केलेत पेंटिंग. बघू शकता जेवण करायचं कसं आहे. एक 1000 जण एकदाच बसू शकतात जेवण करायला. चला आता नाश्ता करायला आलोय आम्ही पण. नाश्ता करून घेतो आणि मला काय काय आहे पेंटिंग पण भारी केलेलं आहे एकदा. नाश्ता येऊ दे ते पण दाखवतो. बघू शकता कसा हॉल मोठा. नाश्ता आलेला आहे बघू शकता. असं वाटतात गाडीमधून. बघा किती पब्लिक बसले बघू शकता तुम्ही. चला नाश्ता करून घेऊया. आता रूमकडे चालू आहे. अंघोळ तेन करूया आणि मंदिरकडे जाऊया आणि काहीतरी करणार आहेत फ्रेंड्स. तिकडे जाऊया. चला मग जाऊन रूम वरतीच भेटतो. नाहीतर आणि इकडं चोरी करणार आहे. इकडं बघू शकता चोर त्यांचे फोटो लावलेले आहेत. त्यांचे फोटो लावलेले आहेत. कोणाला ओळखता का बघा तुम्ही. आणि इकडे आला तर फोन आणि काय काय तुमचं ते सगळं सांभाळून राहायला पाहिजे. केव्हा काय घेऊन जातील काय सांगता येत नाही. चला जाऊया आता रूमकडे जातो आणि नंतर भेटतो तुम्हाला आंघोळलो. बघू शकता इलेक्ट्रिकल बस. आता बसनी चाललोय रूमकडं. फुल गर्दी करून टाकले तिकडं. बस दाखवलो. कर्नाटकची बस आणि इथलं जरा बस दाखव कसं आहे. आमची बेळगावची बस आणि इकडं तिरुपतीची बस बघा कसं आहे. इलेक्ट्रिकल सिस्टम अलग आहे. फुल AC आणि फुल बस फ्री आहे. इकडं पाहिजे तिकडं फेरा. इकडं येऊन इलेक्ट्रिकल बस आवाज नाही. आंघोळ करून आता आम्ही दर्शनला चालू आहे. तिकडं फोन काय चालणार नाही. उद्या आम्ही फोटो पण काढायला जाणार आहे. तेव्हा दाखवतो तुम्हाला मंदिर पण कसं आहे. आता काय फोन घेऊन जाणार नाही. आता चाललोय सगळ्या मंदिरला. आंघोळ करून आता सगळे फ्रेश होऊन चाललोय. उद्या दाखवतो तुम्हाला मंदिर. आता जाऊन येतो दर्शनला. आम्ही दर्शन करून आलोय आणि आता जरा नूडल्स खायला आलेलो. आणि इकडं बघू शकता कसं बोलवत आहेत सगळ्यांना जेवण कराया म्हणून. नूडल्स बघा. खाऊया नूडल्स आणि जाऊया रूम वरती. उद्या सकाळी भेटतो डायरेक्ट. हा आमचा तिरुपतीला 3रा दिवस आहे आणि आम्ही आता तिकडं मंदिरकडे चाललोय. अंघोळ करून झालेली आहे. आता रेडी होऊन चाललोय. बघू शकता ड्रेसिंग देन. त्या मंदिरकडे जातो आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे मंदिर आणि तिकडचं व्ह्यू पण दाखवतो. बघत राहा लास्ट पर्यंत. इकडे जाऊन तुम्हाला दाखवतो आणि येऊ देते नाही मग जाऊया. सगळे आता आंघोळ करून सगळे तयार होऊन आले. आता मी झालो मंदिरकडे आणि तिकडे जाऊन फोटो देऊन काढतो. तुम्हाला पण दाखवतो मंदिरकडे जाऊन कसं कसं काय काय. आम्ही काल गेलेलो खरं घेऊन गेलो नाही. फोन अलाउड नव्हता मंदिरमध्ये म्हणून दर्शनसाठी गेलेलो. आज तसंच फिरायला चाललोय. मग दाखवतो तुम्हाला मंदिर पण कसं आहे. लांबूनच दाखवतो. आज काय सोडणार नाही फोन घेऊन. चला जाऊया. बघू शकता आम्ही सगळेजण मंदिरला चाललो आता आणि जाऊन तुम्हाला डायरेक्ट आता मंदिरकडे भेटतो. दाखवतो कसं जायचं आहे मंदिरकडे. कडत आहे आमचा रूम. आता आम्ही इकडं मंदिरकडे चाललोय आणि बघूया आता. पावसाचं वातावरण पण दिसायला इकडं. आणि आज आम्ही 9ला काहीतरी आहे ट्रेन जाणार आहे खाली.
फोटोशूट पण करून जेवण पण करून येऊया, मग दाखवतो तुम्हाला पण इकडं मंदिरकडं. असं आहे बघा मंदिर, बघू शकता. इकडं आम्ही मंदिरच्या समोरच आलो आहे, दाखवतो तुम्हाला. मंदिर बघून घ्या. ऊन खूप आहे इकडं आणि फोटो पण काढतो आम्ही पण आता इकडं, आणि खूप ऊन पण लागायलाय. बघूया आणि काढूया. चला बघून घ्या सिनेमॅटिक. फोटो त्यानं सगळं काढून झालेला आहे. आता आम्ही जेवण करायला चाललोय आणि लाडू त्यानं घेऊया. जेवण करून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. लाडू त्यानं घेणार आहे. आज जाणार आहे आम्ही इकडून येऊन. आज 3रा दिवस आहे वाटतं आमचा. चला भेटतो तुम्हाला नंतर. पाण्यामध्ये मंदिर आहे, बघू शकता कसं आहे. सगळे जेवण करायला आले, सगळ्यांना भूक लागली. बघा कसं करालेत. चला जाऊया आत. जाऊया आत. आता जेवण दाखवतो तुम्हाला. जेवण दाखवतो इथलं. जेवण काय काय म्हणालास? लवकर येतात फोटो काढून. आणि कसं वाटत जेवण? कसं आहे? आलं नाही तिरुपतीला कंपल्सरी आले ना माणसं, कंपल्सरी आलाच पाहिजेत. तिरुपती जेवण आणि तसं गुटखा नाही, तंबाखू नाही, काय नाही, व्यसन काय पण लागत तिथं आला तर. त्या पुराणा तेच शिकवलंय मी, पण घरात त्यांनी ऐके ना. ऐके ना दोघे पण काय काय पाहिजे म्हणालात. चला आम्ही पण जेवण करतो जरा. जेवण बघा करायला आम्ही सगळे. कसं आहे जेवण करायचं. इकडं आम्हाला मार्केटमध्ये लड्डू मुत्या भेटलेला आहे, बघा कसं आहे. आणि ह्यो काहीतरी सांगणार आहे म्हणजे लड्डू मुत्याबद्दल 2 शब्द. आणि हा काहीतरी बोलणार आहे म्हणजे ब्लॉग मध्ये. बोल. आता मगाशी आम्ही लुंगी घातलेलो, काय कम्फर्टेबल होत नाही आम्हाला. आता लुंगी शोधलो आम्ही. चला आता मलाच बोल म्हणालाय, आपण बोलतो म्हणून. आता जातो आम्ही डायरेक्ट. लाडू बिडू घेतो प्रसाद आणि बस कडे जातो. रूम कडे जाऊया. कम्फर्टेबल बॅग पॅक करूया आणि डायरेक्ट बेळगाव. चला चाललोय मी लाडू घ्यायला. आज आम्ही जाणार आहे संध्याकाळी बेळगावला. ट्रेन आहे 9ला आमची. लाडू घेतो आणि रूम वरती जातो डायरेक्ट. लाडू घेऊन आलोय आता. आणि लाडू घेईपर्यंत आम्हाला नको झालाय. काल तिकीट दिलेले, त्याच्यावरती घ्यायचे होते केवढे पाहिजे तेवढे लाडू. तरी पण आम्ही एकच लाडू घेऊन गेलो काल आणि तिकीट घेऊन गेलो इकडं काउंटरमध्ये आतमध्ये. आणि आता म्हणालेत आज की लाडू मिळणार नाही, तिकीटवरतीच मिळणार होते लाडू. मग दुसऱ्यांच्या नावावरती लाडू घेतलोय आता. बस झालेला आहे आम्हाला. तर घेतलो लाडू. अजून थोडे जण गेले लाडू आणायला. लाडू 70 रुपीज एक लाडू पडलाय. लाडू घेतो आणि मग जातो खाली. चला जाऊया. पतीला येऊन कसं वाटलं तुला? गेल्यावर घरातल्यांच्याकडनं जावा, खरं या दोस्ताकडनं अजिबात येऊन जाऊन कशी. पतीला येऊन कसं वाटलं तुला? गेल्यावर घरातल्यांच्याकडनं जावा, खरं या दोस्ताकडनं अजिबात येऊन जाऊन कशी. भांडणं सोडून गेल्या रे भांडणं. आणि इथे येऊन बे तुम्ही इकडे काय गेल्याशी तिकडे काय गेल्याशी असं भांडणांची. कौन है ये लोग, कहां से आते हैं?
आई बाबाकडे जावा, आराम राहावा. अच्छा हमको सिखा रिया है. असं वाटायला दोन शब्द तुम्ही काय सांगता काय? अनेकदा तिरुपती शरणम. येऊन काय नाही, बरं वाटलं जरा येऊन. आणि काय कार्तिक आपल्याला चांगलं वाटलं. कार्तिक आपला नाराज झालाय जरा, कारण सगळ्याकडनं तंटा काढून जरा वैताग आलाय. असं सांगायचं आई बाबाकडनं जावा, या दोस्ताकडे आता काय. आणि गुटखा चीटिंग करता है तू. चीटिंग 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 करता है. दोस्ताकडे आता काय. आणि गुटखा लावला नाही. तिरुपतीला येऊन कसं वाटलं तुम्हाला? मस्त वाटलं येऊन. आणि तुम्ही दोन शब्द सांगता काय? दरवर्षी येतो आम्ही तिरुपती. हे आमचे स्वामी समर्थ आहेत. दरवर्षी आम्ही स्वामी समर्थ तिरुपती आम्ही कंपल्सरी टेम्पल हा त्या आम्ही दरवर्षी येणारच. हा. आणि आपा गुटखा गावला नाही, याच्यामुळे तो नाराज झालाय म्हणून येऊ नका म्हणून सांगायला. आणि हमारे यहाँ ऐसा ही होता है. आता पुढच्या वर्षी येणार संयुक्त हनुमान तालीम ही संघटना आहे. हा. आम्ही ग्रुप आमचं येणारच, कायम दरवर्षी येणारच आम्ही. हा. आणि तू दरवर्षी येणार आहेस का नाही? की भाऊ आणि बाबा तुम्हाला कसं वाटलं येऊन? आनंद वाटला फार. हा. चला, तुला कसं वाटलेलं आहे? दोन शब्द सांगतोस काय? असली एरिया कुठं पण नाही आणि असलं बघितलं पण नाही. महाप्रसाद पण एक नंबर आहे आणि तुम्ही पण लवकर या. चला, आता बाजार तेन करून सगळे आलोय, रूम कडे आलोय. रूम कडे आलोय आता आणि बॅग पॅक पण करूया, सगळं ठेवूया आणि रेल्वे स्टेशनला जाणार आहेत आम्ही. संध्याकाळी रात्री 9ला ट्रेन आहे. चला जाऊया खालती. आता बस मधून जायचं आहे. तुम्हाला बॅग पॅक पण करून भेटतो मी. आणि सर काहीतरी व्हेज बिर्याणी देणार आहे तुम्ही सगळ्यांना. आमच्या रूम मध्ये आम्ही तयार केलेले आहे. कुक माणूस आहे आमचा महेश. आणि तुम्ही व्हेज बिर्याणी खायला आले. काय ते खाल्लं रे? तुम्हाला खाल्लं ते? हे मुक्तिमठचे स्वामी आहेत आणि हे केरळाचे स्वामी, हे आंध्र प्रदेशचे, हे कोलकाताचे आणि वेस्ट इंडिजचे इथे आहेत. तो साऊथ आफ्रिका, आणि महाराष्ट्राचे देव तिकडे आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. चला, आता आंघोळ पण करून घेतलोय अनेकदा आणि बॅग पण पॅकिंग केलोय. आता जाणार आहे रेल्वे स्टेशनला. जाऊया आणि जाऊया बेळगावला. रेल्वे स्टेशन पर्यंत ब्लॉक करतो, नंतर एंड करणार आहे. चला जाऊया. बॅग पण पॅक करून झालेला आहे. लाडू बिडू सगळं काढलोय. फोटो पण घ्यायचा आणि राईट बेळगावला राईट. बाबा काय पैसे लई मोजाले. कोल्हापूरला जाणार आहे बाबा. आणि बॅग पण पॅक केलो आणि आता आम्ही चाललोय बस स्टॉप कडे चाललोय. इकडून खालती 15 किलोमीटर जायचं आहे बसनी. चला बसमध्ये जाऊया आणि रेल्वे स्टेशन कडे जाऊन ट्रेन बघूया केव्हा येते, दाखवतो तुम्हाला पण. चला. मग आता आम्ही बेळगावला चाललोय. कसं वाटतंय तुम्हाला? रूमचं बिल 50 रुपये फक्त. रूमचं 50 रुपये. चाललो केदार आहे केदारनाथ. केदार आहे केदारनाथ म्हणालाय. बेळगावला म्हणायचं सोडून केदारनाथ. तिला आलेलो. प्रवास आमचा इथं संपलेला आहे. संपवणारे प्रवास अजून कोल्हापुरातच पाहिजे. आणि धाब्यात एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. संपलेला आहे. आता आम्ही बेळगावला जाणार. बेळगाववरून सोंगाडा म्हणालाय बघा. सोंगाड्याला भेटणार. सोंगाडा म्हणालाय बघा. सोंगाड्याला राहुल दादा भेटणार. राहुल दादा का रील्स काढणार आणि पॉवरफुल असं जळे सगळं असं स्टेटस ठेवणार आम्ही. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है.
संपला विषय. चंदगडचे पोरं लय वांड. चला आता गाडी बुकिंग केल्यात म्हणे, जाऊया थार मधनं. ओरिजिनल थार यायला की कोण यायला काय माहित नाही. चला गाडी येऊ दे, घेऊन यायलात म्हणे. जाऊया चला. वरून गाडी घेऊन यायलात. कार्तिक यालाय म्हणे, त्याला पण कुठे यायचं काय समजे ना. बघू आता कार गाडी घेऊन यायलात. खाली जाऊया, कार गाडीमध्ये बसतो, दाखवतो तुम्हाला कसं जायचं आहे खाली. आम्ही तिरुमला इकडं आहे आता, खालती तिरुपती सिटीला जाणार, मग तिकडून ट्रेन पकडून बेळगावला. आणि वरती गेलेलो आणि खालती आलो. हा कार्तिक आगा एक एक काम करत नाही, इकडं घेऊन आला आणि गाडी. वरून ये म्हटल्यावर इकडून खाली कुठून तर आलाय. आता विचारतो त्यालाच कुठून आलाय काय. तुला वरून गाडी घेऊन या म्हटल्यावर तू खालून घेऊन आलास. इकडं या, वरून गाडी घेऊन यायचं सोडून खालून घेऊन आलास. हमारे यहाँ ऐसा ही होता है. रूम इथे मी रूमाकडे थांबा म्हटलं, तिकडे गेलाय. आम्हाला एकनाथ सांगितला नाही. आणि केदारनाथची ट्रिप करतात आणि केदारनाथची ट्रिप करतात असं म्हणालाय. फक्त डील काढायची कामं करतोय हा. कुठली थार आमची, कुठली खाली. मला आता ओल्ड थार मधून चाललोय आम्ही रेल्वे स्टेशनला. पहिलाची ओल्ड थार 2007 मध्ये ओल्ड थार आहे. ओल्ड इज गोल्ड थार मधून चाललोय. गेला पण व्हाय नाही गेला. चला तिरुपतीला टाटा करूया. टाटा टाटा एव्हरीवन टाटा. व्यंकटरामा गोविंदा 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 गोविंदा. त्या पायऱ्यामधून आलेलो, ती वाट जायला तिकडे. आता आम्ही कार मधून चाललोय खाली. थार 4x4 लदाखला जायलेत. मालक आहेत कार्तिक निलजकर. कार्तिक निलजकर त्या गाडीचे मालक आहेत. बघा कसं बघायला. तिरुपती सिटी बघू शकता. ब्रिज कसा आहे. खालती येऊन पोचलोय आता रेल्वे स्टेशन कडं. आता जेवण करायला कुठं तर जाऊया म्हणाले हॉटेलला. बघूया आता जेवण करायचं आणि नंतर बसायचं ट्रेन मध्ये. जेवण त्यान करून घेतलो इकडं या धाब्यामध्ये. अजून जेवण करायलेत थोडे जण. ट्रेन 9:30ला आहे. जेवण केल्यावरती सगळेजण आम्ही जाणार आहे. नंतर भेटतो तुम्हाला. सकाळचे 8:30 वाजलेत आणि आम्ही धारवाडमध्ये आहे. चाललोय वापस बेळगावला. जस्ट आम्ही बेळगावला येऊन पोचलोय. आता इकडून गाडी केल्यात आणि कोल्हापूरला जाऊया म्हणालेत. आणि तिकडं कोल्हापूरला गाडी अजून मानतेश नगर मध्ये आहे. आमच्या इकडं यायला कनबर्गीची काहीतरी गाडी आहे. मग दाखवतो तुम्हाला पण. आणि आता जस्ट पोचलो आम्ही, 12 वाजले. तर हे काय आज कोल्हापूरवरून येऊन हा दुसरा दिवस आहे. आणि कोल्हापूरचा पण ब्लॉग करणार होतो पण स्टोरेज फुल झाल्यामुळे केलो नाही. हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तिरुपतीचा हा लास्ट एपिसोड होता आणि पुढे ब्लॉग येणार आहेत. तुम्ही असंच सपोर्ट करत राहा. आणि कसे ब्लॉग काढायचे आहेत हे पण सांगा, तसे ब्लॉग मी रेडी करीन. कसं वाटला ब्लॉग हा सांगा. मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लास्ट पर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.